हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट पद्धतीने गोट कसा लावायचा ते। आता इथे मी अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि वरचं ठेवलेलं आहे ते ब्लाऊजचं कापड आहे आणि हा आहे गोट। तर हा गोट योग्य फिनिशिंगसह ब्लाऊजला कसा लावायचा तो ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता सगळ्यात आधी आपण उंची पाहून घेऊया। तर इथं टोटल मी 16.5 इंच उंची घेतलेली आहे, कारण मला तयार 15.5 इंच हवी आहे, कारण हेवी साईज ब्लाऊज आहे। जवळजवळ इथे 42 साईजची उंची आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवलेलं आहे। तर शोल्डरही त्याचप्रमाणे 6.5 इंच घेतलेला आहे हेवी साईज असल्यामुळे, आणि गळा मी इथे 2.5 इंच घेणार आहे, कारण इथं डीप नेक कटिंग करणार आहे। आता डीप नेक कटिंग करणार असाल तर तुम्ही हेवी साईज असले तरी 2.5 इंचाचाच गळा घ्यायचा आहे। आता मला इथे तयार 11.5 इंच गळा हवा आहे, तर मी 12 इंचवर मार्किंग केलेलं आहे, कारण वरती अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। आता खालच्या बाजूनेही मी 2.5 इंचावरतीच मार्किंग केलं आहे, कारण जास्त डीप नेक नको आहे। सिंपल गोल गळा बनवायचा आहे आणि त्याला गोट लावायचा आहे। तुम्हाला जर डीप नेकचं कटिंग पाहायचं असेल तर आपण त्याचाही व्हिडिओ उद्या अपलोड करूया। तर मी सध्या फक्त नॉर्मल गोल गळ्याचा हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथं नॉर्मल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। डीप नेकचा आकार थोडा चेंज येतो। तर अशा पद्धतीने मी इथं गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि आता हे आपण कटिंग करून घेणार आहोत। तर जसं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरती मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। कटिंग केल्यानंतर आता आपण घेणार आहोत मेन ब्लाऊजचं कापड। तर ब्लाऊजचं कापड घेण्याआधी आपण गोट लावून घेणार आहेत अस्तरला। तर हीच पद्धत आहे योग्य फिनिशिंगसह गोट लावण्याची। बऱ्याच मैत्रिणी काय करतात की अगोदर पूर्ण ब्लाऊज शिवून घेतात आणि मग गोट लावतात, पण गोटचं जे खालचं कापड असतं ते बऱ्याच वेळा टोचतं। तर हा गोट टोचू नये म्हणून अशा पद्धतीने अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरच्या गळ्याच्या बाजूवरती गोट इथे तुम्ही पाहिलेलं आहे, ही जी बाजू आहे जाड गोटची बाजू आहे ती आतल्या बाजूने ठेवायची आहे। इथं मी तुम्हाला झूम करून दाखवते। हे अशा पद्धतीने गळ्याच्या आतल्या बाजूने गोटचा जो जाडसर भाग आहे तो ठेवलेला आहे आणि हा गोट व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह ब्लाऊजला जोडून घ्यायचा आहे। आता गोट जोडताना गोट किंवा ब्लाऊज खेचायचा नाही। एक वेळेस जो गोट पट्टी आहे ती खेचली तरी चालेल, पण ब्लाऊज मात्र बिलकुल खेचायचा नाही आहे। अशा आकारावरती गोट जोडून घ्यायचा आहे। आता गोट जोडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने फिनिशिंग दिसेल। तर आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे, कारण हे गोटचं कापड थोडंसं जाडसर असतं आणि ते पलटी करताना प्रॉब्लेम येऊ शकतो। आता जोडून घेतल्यानंतर आपण इथं जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती हे अस्तरचं कापड उलट्या बाजूने ठेवायचं आहे। ज्या बाजूने आपण गोट जोडलाय त्या बाजूने न ठेवता अशा पद्धतीने उलट्या बाजूने ठेवायचं आहे आणि ही जी शिलाई आहे गोट जोडताना अगोदरची मारलेली त्यावरती शिलाई मारायची आहे। तुम्हाला मी झूम करून दाखवते। तर इथे पहा, अशा पद्धतीने जी शिलाई आपण अगोदर गोट जोडताना मारलेली होती बरोबर त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे। थोडीशी ही अलीकडे पलीकडे होऊ द्यायची नाही, तरच गोट अगदी फिनिशिंगसह ब्लाऊजला लावला जातो। जी शिलाई अगोदरची आहे त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची। नंतर आतलं जे कापड आहे गळ्याचं ते कट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथंही हवं तर छोटेसे कट देऊन घेऊ शकता आणि मग हे कापड अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे। आता पलटून घेतल्यानंतरही एकदम कडेवरती जशी आपण दाबटीप देतो तसं गोटवरती आणि ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्यावरती व्यवस्थित फिनिशिंगसह दाबटीप देऊन घ्यायची आहे। हे करताना मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि योग्य फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजच्या गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असा गोट जोडला जातो। त्यानंतर पूर्ण जे अस्तर आहे त्याला चारही बाजूने एकसारखी योग्य फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। काळजी घ्यायची आहे की मेन ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही। हेवी ब्लाऊज असेल त्यावेळेस शिवताना थोडासा त्रास होऊ शकतो, कारण मोठा पार्ट असतो आणि योग्य फिनिशिंगसह शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊजला जे टक्स मारतो ते टक्स मारून घ्यायचे आहेत। 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडून उरलेल्या भागाचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावर टक्सची उंची घ्यायची आहे। आता इथं हेवी साईज चेस्ट आहे आणि ब्लाऊजची उंचीही खूप आहे, म्हणजे जवळजवळ 15 इंच। तर इथे मी 4 इंचाचा टक्स घेतलेला आहे। उंचीनुसार किंवा चेस्ट साईजनुसार टक्सची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता। आता रेग्युलर जसं आपण अर्धा इंचावरती टक्स मारतो त्याच पद्धतीने इथे टक्स मारून घ्यायचे आहेत।
आता टक्स मारून झाले की मग आपण इथे रेग्युलर ब्लाऊजला जशी कमरपट्टी जोडतो तशीच पट्टी जोडायची आहे. त्यासाठी 1.25 इंच रुंद आणि कमरेची एवढी लेंथ आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे. या पट्टीला 1/4 इंच दुमडून अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे जशी मी शिलाई मारते अशा पद्धतीने एका बाजूने 1/4 इंच दुमडून शिलाई मारायची आहे. त्यानंतर जो कमरेचा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावरती ह्या पट्टीची शिलाई मारलेली बाजू वरच्या बाजूने येईल आणि खालची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने ब्लाऊजच्या वरच्या भागावरती ठेवायची आहे आणि मग ही पट्टी 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण कमरपट्टीला जोडून घ्यायची आहे. इथे ही पट्टी जोडताना कमरेची जी काही उंची आहे ती एकसारखी येईल यासाठी पट्टी जोडताना ही खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन एकसारखं घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टी पूर्ण दुमडून घ्यायची आहे आतमध्ये आणि जो ब्लाऊजचं कापड आहे ते बाहेरच्या बाजूने घेऊन त्यावरती शिलाई मारायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावरती 5 नंबरची टीप मारायची आहे. ज्यावेळेस आपण हात शिलाई करतो ब्लाऊजला त्यानंतर ही टीप तुम्ही काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने अगदी योग्य फिनिशिंगसह आपण ब्लाऊजला गोट पट्टी लावून घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.